मी माझे पोट भरत असतो. गंगे मातेचे पाणी पिऊन मी तृप्त होत असतो. पण काय करणार, या त्रिभुवनामध्ये माझ्या मातेला मानाचे स्थान आहे. पण तिचा या पुत्राला, या नंदीला कोणते स्थान का बरं नाही? हा तर आवाज नारद मुनींचा दिसत आहे. नारद मुनींची स्वारी इकडेच येत असावी. नियतीचा खेळ कसा, जन्म मृत्यूचा पासा, नका घालवू वाया या देहाची काया. हो या देहाला नित्य जपारे, मानव जन्म सार्थ करारे. हो या देहाला नित्य जपारे, मानव जन्म सार्थ करारे. नियतीचा खेळ कसा, मृत्यूचा पासा, मेरू पर्वतावरचा ब्रह्मदेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून बलाढ्य शक्तिशाली असा वर प्राप्त करून घे. नारायण नारायण. ठीक आहे नारद मुनी, येतो मी. नारायण नारायण. हो झालेच आपले काम. ही बातमी देवाला जाऊन सांगितली पाहिजे. नारायण नारायण. ब्रह्मदेवा, या नंदीचा कोटी कोटी प्रणाम स्वीकार करावा. तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न झाला असाल तर मला असा वर द्या की या त्रिभुवनामध्ये माझ्यासारखा बलाढ्य आणि शक्तिशाली कोणी नसेल, आणि या त्रिभुवनामध्ये माझं नाव अमर राहील आणि मला मानाचे स्थान मिळावे असा वर द्या. तुला मी असा वर देतो की तू या त्रिभुवनात आणि देव बनणार, तू अमर होशील. या त्रिभुवनामध्ये नारायण नारायण. स्वामी तुम्हामुळे जय जय स्वामी समर्थ. माझे दैवत स्वामी समर्थ. माझे दैवत स्वामी समर्थ. माझे दैवत स्वामी समर्थ.
झालेच आपले काम. ही बातमी इंद्रदेवांना जाऊन सांगितली पाहिजे. नारायण नारायण. समस्त चतुर्कोटी देवांचा राजा देवराज इंद्र त्या अमरावतीची स्थापना भगवान विश्वकर्मा यांनी स्वतःच्या हाताने केली. तेव्हापासून त्या इंद्र दरबारी गंधर्व मेनका उर्वशी यांचे तीर्थ साधन होत आलेले आहे. काम काय बसून बसून परंतु आजपर्यंत त्या अमरावतीच्या इंद्र दरबारी टाकतो आम्ही माझी इच्छा होत आहे आज इंद्र दरबारी रंभेचा नृत्य व्हावे. रंभे हे रंभे माझे मन मोहित झालं आहे. रंभे मला प्रसन्न करण्यासाठी तुला नृत्य करावे लागेल. रंभे नृत्याला प्रारंभ कर. सजले मी आज इंद्र दरबारी थाट. सजले मी आज इंद्र दरबारी थाट. भूलले मी आज तुमच्या दरबाराला. इंद्रनगरी नगरी तुमच्या इंद्रनगरी नगरी तुमच्या
इंद्रदेवा, अरे इंद्रदेवा, ही अमरावती माझ्या स्वाधीन कर आणि इथून मुकट्यातून चालता हो. आल्या मार्गाने मागे जा. हे अमरावती काय? त्या अमरावतीतील एक मातीचा कण सुद्धा तुला मिळणार नाही. अरे काय म्हणे, अमरावतीतील मातीचा कण सुद्धा मिळणार नाही? एवढीच घमंड असेल तर कर युद्धाची तयारी. अरे इंद्रदेवा, अजूनही वेळ गेली नाही. तू मला शरण ये, नाहीतर प्राणास मुकावे लागेल. रसिक हो, श्री अध्यक्ष मंडळ तांबेवरची आणि संविधान स्वराज्य सादर करत आहोत. नंदीचे गर्व आहे, नंदीचे गर्व आहे. अरे देवांचा देव इंद्रदेव रणांगणातून पळून गेला आहे. आता ही अमरावती माझी झाली आणि या अमरावतीचा राजा मी झालो. असाच जातो त्या वैकुंठावर आणि स्वारी करतो. वाचवा विष्णुदेव, वाचवा. त्या नंदीने माझ्या अमरावतीवर पाणी आणि आता तो आपल्या वैकुंठावर स्वारी करण्यासाठी येत आहे. तेव्हा सावध राहा म्हटलं. फार काही टिकणार नाही यांचे वचन आहे. तरी हे दारुमुनी आपल्या त्रिपदीतील एखादा उपाय आहे. नारायण नारायण, यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे सूर्यपुत्र यमराज याला पाचारण करा. तोच या उन्मत्त नंदीला सामोरे जाईल. नारायण नारायण, येतो मी. हॅलो, हल गौरव चंद्रशेखर गावडे यांच्याकडून खास तारक म्हणून ते गीत त्याला स्वामी समर्थांवरती त्यासाठी पारितोषिक आहे 200 रुपये. त्यांचं असं म्हणणं आहे की नारदाने ते गाणं पुन्हा समोर करावं. स्वामी समर्थांचे गीत. ओ इंद्रदेव आणि विष्णुदेवा, या सूर्यपुत्र यमराजाचा दंडवत प्रणाम. कोण देव हो? ज्यावेळी शिवसेनेमध्ये प्रत्येक कामाचे नियोजन करण्यात आले त्यावेळी या सूर्यपुत्र यमाला प्राण आणण्याचे काम सोपवण्यात आले. ते काम व्यवस्थितरित्या पार पाडत असताना आज असे अचानक बोलवण्याचे कारण संपूर्ण जीवनात आकार वाचला आहे. त्याच्या अमृतापुढे आम्ही सर्व देव अव्वल झालो असून त्यांनी आम्हा सर्व देवांना करून काढून सोडले. आपण सर्व दंडाने त्या बलाढ्य नंदीला सामोरे जाऊन सर्व देवांना हो देव, तो गोमातेचा पुत्र नंदी ब्रह्मदेवाच्या वराने फार उन्नत झाला आहे आणि त्या बलाढ्य आणि शक्तिशाली झालाय. आणि या शक्तीच्या जोरावर तो सर्व देवांना पराभूत करून या त्रिभुवनाचा राजा होण्याचे स्वप्न पाहत आहे. जर का असे झाले तर या सर्व देव लोकांमध्ये हाकार वाजेल. त्याला वेळी सामोरे घातलं पाहिजे आणि त्यासाठी
माझे हा सूर्यपुत्र यमराज खंबीर आहे, खंबीर आहे. फक्त आपला आशीर्वाद असावा. सूर्यपुत्र यमराज युद्धातून पळून गेला आहे. माझी युद्धाची इच्छा अपूर्ण राहिली आहे. माझी
युद्धाची इच्छा अपूर्ण राहिली आहे गाऊन तुझ्या शारदा मागा तुझा मै गाऊन तुझ्या अरे अरे शंकरा माझ्या मार्गातून बाजार हो नाहीतर अरे मग वेळ कशाला क्षमा कर बालका क्षमा कर हे बघ नंदी या विश्वाचा दाता श्री गणेश म्हणतात मला नंदी तू आज मला शरण आलास तुझी तपश्चर्या केली त्याचे श्रेय पाहून तुला मानाचं स्थान देत आहे आजपासून शिव मंदिरामध्ये येणारा प्रत्येक भक्तजन शिव मंदिरामध्ये येणारा प्रत्येक भक्तजन प्रथम तुझे दर्शन घेईल प्रथम
तुझे दर्शन घेईल मगच शिवाचे दर्शन घेईल. शिवाच्या प्रत्येक मंदिरासमोर तुझे मानाचे स्थान राहील. शिवाच्या प्रत्येक मंदिरासमोर तुझ्या मानाचे स्थान राहील. जा, सुखी राहा, आनंदी राहा. तथास्तु.